friends, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to learn the town mouse and the country mouse from the lesson 2.2 fables. तर नमस्कार मित्रमैत्रिणी, कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? तर आज आपण 2.2 फेबल स्टँडर्ड माय इंग्लिश बुक 7 हे जे तुमचं पुस्तक आहे या पुस्तकातला हा जो लेसन आहे 2.2 फेबल्स, तर यातला आपण वॉर्मिंग अपचा वेगळा व्हिडिओ केला होता, नंतर द टू फ्रेंड्स अँड द बेअरचा वेगळा व्हिडिओ केला आहे, आणि आता द टाउन माऊस अँड द कंट्री माऊसचा मी वेगळा व्हिडिओ करते आहे. तर नुसते एवढेच नाही, तर तुम्हाला 1.1 पासून ते 2.2 पर्यंत सगळे व्हिडिओ मी सपनाज होमस्कूलिंग या चॅनलवर टाकले आहेत. जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर पटकन सबस्क्राईबचं बटन दाबा, म्हणजेच लाल बटन दाबा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला आमचे सगळे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर सर्वात प्रथम दिसतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सपनाज होमस्कूलिंग हा चॅनल पूर्णपणे फ्री आहे. तर मी पुणे जिल्ह्यामध्ये राहते. मी आवर्जून सांगते कारण मला उत्सुकता असते की जसं मी पुणे जिल्ह्यात राहते तसं मी कोणकोणत्या जिल्ह्यातनं माझे व्हिडिओ ऐकता, म्हणून मी विचारत असते तुम्हाला. सो आपण आता या स्टोरीला सुरुवात करणार आहोत. ही पण एसॉप यांची स्टोरी आहे. आणि जसं एसॉप यांच्या स्टोरीचं वैशिष्ट्य काय आपण पाहिलं होतं की हे फेबल आहे. फेबल म्हणजे दंतकथा आहे, आणि या स्टोरीज ह्या आपापल्या प्रदेशाप्रमाणे बदलता येतात. तर इथे सुद्धा एसॉप यांची जी स्टोरी आहे ती इंग्लिश जे लोक असतात इंग्लंडचे त्या पद्धतीनं बदललेली आहे. त्यांचे मॅनर्स, एटिकेट्स, खाणं त्या प्रकारे घेतलेले आहे. ऍक्च्युली ग्रीक स्टोरी आहे. द टाउन माऊस अँड द कंट्री माऊस, तर इथे शहरातला उंदीर आणि खेड्यातला उंदीर आहे. सो मजा येईल तुम्हाला ऐकायला ही गोष्ट. वन्स अपॉन अ टाइम, आता मी सगळ्यात सुरुवातीला गोष्ट पूर्ण वाचणार आणि त्याच्यानंतर वर्ड शब्दांचे अर्थ सांगणार आणि मग वर्ड टू वर्ड मिनिंग सांगणार. हे सगळं मी का करते कारण मला माहिती आहे माझे खूप मित्रमैत्रिणी असे की ज्यांना वाचायला प्रॉब्लेम होत असेल किंवा एक मदत होते, आपण एक टीचरने आपल्याला मदत केली तर. सो सगळ्यांनी माझ्या मागे वाचायला सुरुवात करायची. पेज नंबर 39. चला सुरू करूयात. Once upon a time, a town mouse went on a visit to his cousin in the country. The country mouse was a simple, rustic fellow. He loved his town friend. He gave him a hearty welcome. Beans, cheese, and bread were all he had to offer, but he offered them freely. The town mouse rather turned up his long nose at this simple country fare and said, "I cannot understand, cousin, how you can put up with this poor food. But of course you cannot expect anything better in the country. Come with me and I will show you how to live. When you see town life, you will wonder how you could ever live in the country." No sooner said than done. The two mice set off for the town and arrived at the big house where the town mouse lived in a hole. "You will want some refreshment after our long journey," said the polite town mouse, and took his friend into a grand dining room. There they found the remains of a fine feast. Soon the two mice were eating up jellies and cakes and all that was nice. Suddenly they heard growling and barking. "What is that?" said the country mouse. "It is only the dog of the house," answered the other. "Only?" said the country mouse. "I do not like that music at my dinner." Just at the moment the door flew open, in came two huge mastiffs, and the two mice had to scamper down and run off. "Goodbye, cousin," said the country mouse. "What, going so soon?" said the other. "Yes," he replied. "Better beans and bread in peace than cakes and jellies in fear." Adapted from Aesop's fable. आता याच्यात जे नवीन शब्द आलेत ते बघूयात. अवघड शब्द म्हणायचं नाही, नवीन म्हणायचं, कारण आपल्याला माहितीच नाहीत ना ते शब्द, म्हणून तर आपल्याला येत नाही. आपल्याला ते माहीत झालं तर तुम्हाला खूप सारे इंग्लिश शब्द येणार आणि तुम्ही पण खूप छान छान इंग्लिश बोलायला लागणार. आता या शब्दांचे अर्थ समजून घेऊ, आणि जे तुम्हाला येत नाही ते वर्ड टू वर्ड या शब्दांचे मिनिंग मी तुम्हाला सांगणार आहे. हवं असेल तर वहीमध्ये पटापट लिहून ठेवत जा. कझिन, अ रिलेटिव्ह,
कंट्री, रिलेटिव्ह म्हणजे काय, नातेवाईक, जे आपला चुलत भाऊ, मामे भाऊ, आत्ते भाऊ, हा भाऊ, तो भाऊ, सगळे कझिन मध्ये येतात रिलेटिव्ह. कंट्री, कंट्री म्हणजे काय, रुरल एरिया, गावाकडचा एरिया किंवा आउटसाइड, शहराच्या बाहेरचा एरिया म्हटलं तरी चालेल. रस्टिक, रस्टिक म्हणजे कसं, रुरल, गावाकडचं, लिव्हिंग इन अ विलेज, म्हणजे खेडेगावात राहणारं, तर रस्टिक लाईफ. फेअर म्हणजे फूड. आता तुम्ही फेअर हा शब्द गोऱ्या अर्थाने वाचला असेल किंवा फेअर म्हणजे यात्रा अर्थाने ऐकला असेल, पण इथं फेअर, FARE, फेअर म्हणजे फूड. रिमेन्स अर्थ लेफ्ट ओव्हर पार्ट्स, म्हणजे काही शिल्लक राहिलं असेल ना, त्याला रिमेन्स असं म्हणतात. गेस द मिनिंग ऑफ टर्न्ड अप हिज लॉंग नोज. याचा अर्थ होतो की त्यानं त्याचं लांब नाक असं वरती केलं, असं एकदम मुरडतो ना आपण, असं नाक मुरडतात जनरली, मी असं म्हणणार नाही बायका पुरुष, पण नाक मुरडतात त्याला. टर्न्ड अप लॉंग नोज. पुट अप विथ, पुट अप विथ म्हणजे सहन करणं. स्टे टेम्पररी इन अकोमोडेशन अदर दॅन वन्स होम, कोणाकडे तरी गेलोय आणि आपल्याला आता सहन करावं लागतं एखाद्याला, पुट अप विथ. सेट ऑफ, सेट ऑफ म्हणजे टू लिव्ह अ जर्नी, प्रवासाला निघायचं, त्याला सेट ऑफ म्हणतात. रिफ्रेशमेंट, रिफ्रेशमेंट म्हणजे लाईट फूड, असं पोटभर जेवण नाही तर लाईट फूड, त्याला रिफ्रेशमेंट म्हणतात. आता इथे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला लिहून देणार आहे. हा पण प्रश्नच आहे. मी आता प्रश्न का वाचत नाहीये, कारण आता धडा शिकवला नाहीये ना मी तुम्हाला, मग तुमच्याकडनं उत्तर कशी अपेक्षित करू. ह्यूज म्हणजे व्हेरी बिग, म्हणजे खूप मोठं, आणि मास्टिफ्स म्हणजे बिग डॉग्स ऑफ अ स्पेशल ब्रीड, आणि काही खास ब्रीड आहे त्यांचे डॉग असतात, त्यांना मास्टिफ्स म्हणतात. तर इथे पण क्वेश्चनच आहे की व्हॉट इज द बेटर कंट्री लाईफ और टाउन लाईफ अँड वाय. सगळं आपण शिकवल्यानंतर याच्यावर चर्चा करूयात. चला मग सुरुवात करूया वर्ड टू वर्ड मिनिंगला. वन्स अपॉन अ टाइम म्हणजे कोणे एकेकाळी. अ टाउन माऊस वेंट ऑन अ व्हिजिट टू हिज कझिन इन द कंट्री माऊस. टाउन माऊस म्हणजे शहरातला उंदीर. वेंट, आता भूतकाळातले म्हणून क्रियापदाचं भूतकाळी रूप आहे वेंट. गो, वेंट, गोचं भूतकाळी रूप वेंट. ऑन अ व्हिजिट टू हिज कझिन इन द कंट्री म्हणजे जो गावाकडे राहत होता ना, त्याला भेटायला तो शहरातला उंदीर जातो. द कंट्री माऊस वॉज अ सिम्पल रस्टिक फेलो. आणि तो कसा असतो, जो खेड्यातला उंदीर असतो साधा असतो, गावाकडे राहणारा, गावात राहणारा असा मुलगा असतो तो. ही लव्ड हिज टाउन फ्रेंड, आणि त्याला त्याचे गावातले मित्र खूप आवडत असतात. ही गेव हिम अ हार्टी वेलकम, तो कसा करतो, त्याला एक खूप असं प्रेमानं स्वागत करतो. बीन्स, चीज आणि ब्रेड हे त्याच्यासाठी त्याचं जग आहे त्या गावाकडच्या उंदरासाठी, की बीन्स देणं, चीज देणं, ब्रेड देणं हे त्याला भारी वाटतंय. पण वेअर ऑल ही ऑफर्ड, बट ही ऑफर्ड देम फ्री, आणि तो इतका मोकळेपणाने त्याला सगळं देतोय ना, अगदी प्रेमाने भरभरून. द टाउन माऊस रादर टोन्ड अप हिज लॉंग नोज ॲट द सिम्पल कंट्री फेअर अँड सेड. तो गावाकडचा शहरातला उंदीर असतो ना, तो त्या जेवणाला बघतो ना, असं नाक वर करत वळवतो, म्हणतो आपण कसं नाक असं वळवतात काहीतरी शहाण्याचं बसतं स्वतःला, आपण एखाद्यासाठी खूप काही करतो, पण ती व्यक्ती कशी स्वतःला खूप शहाणं समजते आणि असं नाक तोंड मुरडते, त्याच्या प्रकारे तो शहरातला उंदीर म्हणतो, आय कॅनॉट अंडरस्टँड, मला काही कळत नाहीये. कझिन, कझिन म्हणजे भावा. हाऊ यू कॅन पुट अप विथ दिस पुअर फूड, कसं काय तुला जमतं रे हे गरीब अन्नामध्ये. म्हणजे जे त्याचं बेस्ट फूड होतं गावाकडच्या उंदराचं, ते त्यानं त्याला दिलं होतं शहरातल्या उंदराला, पण त्याला ते कसं वाटत होतं, गरीबाचं अन्न. बट ऑफकोर्स यू कॅनॉट एक्सपेक्ट एनिथिंग बेटर इन द कंट्री. आणि जरा आगाऊपणाने असं बोलतो, हा तू तरी कसं काय अपेक्षित करू शकतो ना की तुला गावाकडं चांगलं अन्न मिळेल. कम विथ मी अँड आय विल शो यू हाऊ टू लिव्ह. चल ना माझ्याबरोबर चल, तू काही जगत नाही आहेस नीट, तू माझ्याबरोबर आलास ना तुला छान जगायला मिळेल. वेन यू सी टाउन लाईफ, तू कधी पाहिलंयस का शहरी आयुष्य, यू विल वंडर हाऊ यू कुड एव्हर लिव्ह इन द कंट्री. आणि एकदा का तू शहरात आलास ना की तुला आश्चर्य वाटेल, अरे गावाकडे मी कसं काय राहत होतो, असं तू म्हणेल. नो सूनर सेड दॅन डन. द टू माईस सेट ऑफ फॉर द टाउन अँड अराइव्ड इन अ बिग हाऊस. आता यांनी असं म्हटलं आणि मग गावाकडच्या उंदराला वाटतं, यार खरंच आपण असं काहीतरी खराब राहतोय का, खराब खातोय का, चला बघू तरी आपण जाऊ शहरातल्या उंदराला काय नेमकं करतोय. त्याच्या मोठ्या घरात जातो आणि घरात तरी कुठे राहत होता, बेळात राहत होता मोठ्या घराच्या. यू विल वॉन्ट सम रिफ्रेशमेंट. आणि तो कसा आहे माहिती का, इंग्लंडचा उंदीर आहे. इथे एसपच्या कथेमध्ये चेंज केल्या आहे, त्यामुळं इंग्लंडचा उंदीर इंग्लंडचे मॅनर्स वापरतोय ना. तो कसं म्हणतो, अरे तू प्रवासावरून दमलायस, तुला असं खायला देऊ का, असं अगदी नम्रपणे तो बोलतोय. अँड टूक हिज फ्रेंड इन टू ग्रँड डायनिंग रूम. आणि जिथं जेवणाची रूम असते ना तिथं तो त्या उंदराला घेऊन जातो. देअर दे फाउंड द रिमेन्स ऑफ द फाईन फीस्ट. आणि कसं असतं माहितीये का, पार्ट्या असतात मोठ्या लोकांच्या, असं काही गरजेचं नाही सगळेच उष्ट टाकतात, पण जे कोणी उष्ट टाकतात तर त्या खाण्यावरती हा उंदीर जगत असतो. सून द टू माईस वेअर इटिंग अप जेलीज अँड केक्स.
आणि हे मग काय करतात, उरलेलं जे जेली असतात, केक असतात ते खात असतात. अँड ऑल दॅट वॉज नाईस. आणि काय भारी असतं ते चवीला, आणि मज्जा करतायत ते खाण्याची. तेवढ्यात सडनली दे हर्ड ग्रॉलिंग अँड बार्किंग. आणि एकदम त्यांना आवाज येतो कसला माहिती का, गुरगुरण्याचा आणि भुंकण्याचा. गुरगुरण्याचा आवाज कधी ऐकलाय का? आमच्याकडे मॅक्स आणि सोनू 2 कुत्रे आहेत, असे गुर्र गुर्र गुर्र. जरा त्यांना मांजरीचा आवाज आला की असे गुरगुर गुरगुर करतात. तुम्हाला दाखवेन कधी आमच्या 2 कुत्र्यांना. ते ना ग्रॉलिंग अँड बार्किंग असे करत असतात बरं का, गुरगुर करत असतात. मग त्या कुत्र्यांचं असं गुरगुरणं आणि भुंकणं ते ऐकतात. व्हॉट इज दॅट, द कंट्री माऊस सेड. तो जो गावाकडचा उंदीर असतो तो, हे काय, तो म्हणतो इट इज द ओनली द डॉग्स ऑफ द हाऊस. अरे ते घरातले 2 कुत्रे आहेत रे, आन्सर्ड द अदर. ओनली, कारण त्याला ते फक्त ओनली म्हणणं इतकं धक्कादायक असं त्या कंट्री माऊस म्हणजे गावाकडच्या उंदराला. हा ओनली कसं काय म्हणू शकतो, इथे 2 कुत्रे तर ते मोठे मोठे. आय डू नॉट लाईक द म्युझिक ॲट माय डिनर. माझ्या जेवणाच्या वेळेला मला असं कुत्र्यांचं भुंकणं बिकणं आवडत नाही असं गावाकडचं उंदीर म्हणतो, कारण तो घाबरलेला असतो. जस्ट ॲट दॅट मोमेंट द डोअर फ्ल्यू ओपन. आणि त्याच क्षणाला दरवाजा उघडतो. इन केम 2 ह्यूज मस्टिव्स. आणि 2 कुत्रे येतात. अँड 2 mice हॅड टू स्कॅम्पर डाऊन अँड रन ऑफ. आणि जसे ते 2 कुत्रे येतात तसे हे दोघं धूम ठोकून पळून जातात. गुड बाय कझी, तो बाय बाय, मी चाललो बाबा, मला नाही जमणार. अँड सेड द कंट्री माऊस. व्हॉट, अरे काय, गोइंग सो सून, तू लगेच चाललास, सेड द अदर. तो दुसरा म्हणतो येस, ही रिप्लाइड. तो म्हणतो हो मी चाललो बाबा. बेटर, तो काय म्हणतोय फार महत्वाचं आहे बरं का, बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस दॅन केक्स अँड जेलीज इन फिअर. म्हणजे तो म्हणतो आपल्या घरातला शिळा भाकर तुकडा खाल्लेला बरा, पण असं घाबरून असं भारी मटन चिकन बिर्याणी खाल्लेलं वाईट, असं त्याला म्हणायचंय. जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी नॉनव्हेज, जे व्हेज खातात त्यांच्यासाठी पनीर. पण त्याला म्हणायचं की मी बीन्स खातो, मी ब्रेड खातो, पण मी ते शांततेत खातो. आणि तुझे केक आणि जेलीज हे भीतीदायक वातावरणात खाण्यापेक्षा मला माझं बीन्स आणि ब्रेड जास्त महत्वाचं आहे, किंवा शांततेत खाणं मला जास्त चांगलं वाटतं, असं म्हणून तो जातो. आणि हे अडॉप्टेड एसॉपच्या फेबल्स मधनं केली आहे. आता आपण काय करायचं, याचे प्रश्न उत्तर सोडवायचे. कारण आता तुम्हाला स्टोरी व्यवस्थित कळली ना, तर प्रश्न उत्तर पण कळतील. कारण मला फक्त तुम्हाला आयती उत्तर द्यायची नाही, तर तुम्हाला ते प्रश्न उत्तर कळले ना की तुम्ही परीक्षेला पण अशाच प्रकारे छान उत्तर लिहू शकता. आता आपण राईट हँड साईडला बघतो, इथे कुठे प्रश्न आहे का, आहे काय 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 का. आता गेस द मिनिंग आपण सोडवलाय ऑलरेडी आधीच. आधी थिंग्स टू डू, डिस्क्राईब द सम फीचर्स ऑफ कंट्री लाईफ अँड टाउन लाईफ. जर कंट्री लाईफ अँड टाउन लाईफचे काही फीचर्स म्हणजे शहरातलं आयुष्य आणि ग्रामीण आयुष्य यातलं तुम्हाला काही माहितीत का गोष्टी, आपण मी ते लिहिलंय, ते तुम्ही बघून घ्या. तुम्ही याच्यामध्ये स्वतःच्या गोष्टी ऍड करू शकता. कंट्री लाईफ म्हणजे शहरी आयुष्य काय, कंट्री लाईफ जे आहे, कंट्री लाईफ म्हणजे गावाकडचं आयुष्य. पीसफुल लाईफ, पीसफुल लाईफ म्हणजे शांततेचं गावाकडचं आयुष्य. केअरिंग अँड लवेबल पीपल, माझा अनुभव खूप आहे, आमचं पण गाव आहे, तर त्या गावाला गेलं ना इतकी प्रेमळ लोक आहेत ना गावाकडची सगळी, तेव्हा मी स्पेशली इथं लिहिलं केअरिंग अँड लवेबल पीपल. नंतर फ्रेश एअर, खूप शुद्ध हवा असते. आणि ब्युटिफुल मॉर्निंग, सकाळ तर असं वाटतं बघतच राहावं त्या सूर्याकडे. त्यामुळे या गोष्टी मी लिहिल्यात, हे थोड्याच आहेत, तुम्ही जास्त त्याच्यामध्ये टाकू शकता कंट्री लाईफमध्ये. टाउन लाईफ, ते कसं असतं माहितीये ना, शहरी आयुष्य, बिझी लाईफ, प्रचंड घाई, प्रत्येकाला काय करणार, प्रत्येकाला कामं इतकी असतं की त्यांना बिझी राहणं गरजेचं आहे. पोल्युटेड ॲटमॉस्फिअर, सतत गाड्या, प्रदूषण, धूळ, लाऊड नॉईज, प्रचंड गाड्यांचा आवाज, पॉ 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 असा आवाज येत राहतो. पीपल आर सो बिझी, आणि लोकांना बिचाऱ्यांना वेळच नाहीये, त्यामुळे ते खूप बिझी असतात. आता इथे गंमत आहे बघा, रीराईट द स्टोरी युझिंग ह्युमन कॅरेक्टर्स अँड मेकिंग अदर ॲप्रोप्रिएट चेंजेस. आता इथे आपल्याला परत ही अख्खी स्टोरी लिहायची आहे, पण ह्युमन कॅरेक्टर्स घ्यायचे आहेत. आणि मी आता इथे ह्युमन कॅरेक्टर्स घेतलेले आहेत, मी तयार केली आहे स्टोरी. तुम्हाला माझी स्टोरी आवडलं तर लाईक करा, ओके. अक्षराबद्दल आधी सॉरी जर कळलं नाही तर, पण मी प्रयत्न केलाय चांगलं काढण्याचा. वन्स अपॉन अ टाइम अ टाउन बॉय वेंट ऑन व्हिजिट टू हिज cousin in the country, and the country boy was simple rustic fellow and he loved his town friend. He gave him a hearty welcome, beans, vegetables and bhakri. आता इथे माणसांचा उल्लेख केला त्यामुळे भाकरी म्हटलंय. Were all he had to offer, but he offered them freely. The town boy
रादर टर्न हिज आईज ऑन कंट्री फेअर अँड सेड. तो त्याच्या जेवणाकडे बघतोय. इथे आपण नोज म्हणणार नाही कारण तो उंदीर होता, त्याला दुसरं काही नव्हतं. इथे आईज म्हटलं कारण आपण त्या माणसांचा उल्लेख केला आहे. त्या स्टोरीला फक्त आपण इथे बॉईजचा उल्लेख केला आहे उंदरांऐवजी, आणि उंदरांसारखं सगळं नाही लिहू शकत म्हणून माणसांसाठी जे लिहिलं जातं ते मी लिहिलेलं आहे. आय कॅनॉट अंडरस्टँड कझिन हाऊ यू कॅन पुट अप विथ दिस पुअर फूड. तू कसं काय गरीब असं भाजी भाकरी काय अन्न आहे काय सोबत खात राहतोय. बट ऑफकोर्स यू कॅनॉट एक्सपेक्ट एनिथिंग बेटर दॅन द कंट्री. कम विथ मी अँड आय विल शो यू हाऊ टू लिव्ह. अरे तुला काय माहिती शहरातलं आयुष्य काय मित्र भावा माझ्या, चल आपण जाऊ, असं तो मुलगा त्या मुलाला म्हणतोय. वेन यू सी टाउन लाईफ यू विल वंडर हाऊ कुड एव्हर लिव्ह इन द कंट्री. अरे मित्रा, तू जेव्हा माझ्या शहरात येशील ना, तुमच्या अरे कसं काय ते गावाकडे लोक राहतात. नो सुनर सेड दॅन डन. द टू बॉयज सेट ऑफ फॉर द टाउन अँड ट्रॅव्हल ॲट द बिग हाऊस वेअर द टाउन बॉय लिव्ड इन अ अपार्टमेंट. आता इथे होल नाही म्हणू शकत कारण ही उंदरं नाही आहेत ना, ही मुलं आहेत ना, म्हणून मी अपार्टमेंट म्हटलेलं आहे. ते एका अपार्टमेंटमध्ये राहतात, मोठ्या घराच्या बिल्डिंगच्या. यू विल वॉन्ट सम रिफ्रेशमेंट. तो मुलगा काय म्हणतोय, तुला रिफ्रेशमेंट पाहिजे का, तू खूप प्रवासावरून आलाय. तर तो म्हणतो की अँड टूक हिज फ्रेंड इन टू द ग्रँड हॉटेल. सून द टू बॉईज. आणि ते कसं आता ते ग्रँड हॉटेलमध्ये राहायला जातात पार्टीसाठी. आणि तिथे काय होतं, सडनली तिथे त्यांना एक आवाज ऐकायला येतो त्या मुलांना बरं का. सडनली दे हर्ड ग्रोलिंग अँड फायटिंग फ्रॉम आउटसाईड. त्यांना एकदम असा मारामारीचा मस्तीचा आवाज ऐकू येतो. तो जो गावाकडचा मुलगा म्हणतो, अरे व्हॉट इज दॅट सेड द कंट्री बॉय. इट इज दॅट द रोड साईड गुंडे. तो काय म्हणतो, अरे काय नाही रे, रस्त्याच्या कडेचे गुंडे असतात ना, ते एकमेकांना बोलतायत. तू तुला काहीच नाही वाटत आहे, फक्त रोड साईडचे गुंडे तू म्हणतोय, असं कसं म्हणू शकतो तू. तो म्हणतो, अरे काय नाही, एवढं काय नाही. तेवढ्यात काय होतं, जस्ट ॲट दॅट मोमेंट द डोअर फ्ल्यू ओपन. आणि तेवढ्याच वेळात काय होतं, दार उघडलं जातं आणि ते दोन मोठी माणसं येतात आणि त्यांच्या हातात गन असते. ती गन पाहून ही दोन मुलं पळतच सुटतात. आणि तो मग काय म्हणतो, गुड बाय कझिन सेड द कंट्री बॉय. तो म्हणतो, अरे बाय बाय, मी जातो बाबा इथनं. त्या शहरातला मुलगा म्हणतो, तू लगेच चाललास. तो म्हणतो, हा व्हॉट गोइंग सो सून, तू का चाललास लगेच. तर तो हा मुलगा काय म्हणतो गावाकडचा, तो म्हणतो बीन्स अँड भाकरी, बेटर बीन्स अँड भाकरी दॅन डिलिशियस बिर्याणी. तो म्हणतो, तुझ्या बिर्याणीपेक्षा मला बीन्स आणि भाकरी जास्त प्रिय आहे कारण मी ती शांततेत घेतोय. सो अशा प्रकारे मी कॅरेक्टर्स बदलून स्टोरी तयार केली होती. आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ओनली. ओनली म्हणजे फक्त, ओनलीचा अर्थ होतो फक्त. व्हॉट डज द कंट्री माऊस मीन्स बाय ओनली. द कंट्री माऊसला ओनली काय म्हणायचं, गावाकडचा माणूस ओनली असं का म्हटला, तो उंदीर असं म्हटलं ओनली. बिकॉज कंट्री माऊस मीन्स बाय ओनली ही वॉज सरप्राइज टू लिसन दिस ओनली फॉर हिज थ्रेट फुल एन्व्हायरमेंट. स्टील द टाउन माऊस सेड ओनली सो द कंट्री माऊस रिप्लाइड ओनली. ज्यांना कळालं त्यांच्यासाठी सांगते की दोन कुत्रे आहेत त्या घरामध्ये, भीतीचं वातावरण आहे आणि इतकं असताना सुद्धा शहरातल्या उंदराला ते फक्त वाटतं की काही नाही, विशेष नाहीये. हे बघून जो गावाकडचा उंदीर असतो त्याला शांत वातावरणात राहायची सवय लागली असते. तो म्हणतो, अरे तू ओनली कसं काय म्हणू शकतो या गुरगुरण्याला आणि आरडाओरडाला. आता लास्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज बेटर कंट्री लाईफ ऑर टाउन लाईफ अँड वाय. हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल क्वेश्चन आहे. मला गावाकडचं आयुष्य आवडतं म्हणून मी लिहिलंय आय फील कंट्री लाईफ इज बेटर बिकॉज. कारण आहे त्याला आय लाईक द पीपल अँड सिम्प्लिसिटी ऑफ लाईफ. कारण मला गावाकडची लोक खूप आवडतात आणि तिथला साधेपणा खूप आवडतो म्हणून मी म्हटलं की मला गावाकडचं आयुष्य आवडतं. सो अशा प्रकारे आपला हा धडा संपलेला आहे. त्यानंतर आपण आता इंग्लिश वर्कशॉप सोडणार आहोत. जर तुम्हाला ही स्टोरी आणि त्याचं एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सपनाज होमस्कूलिंग चॅनलला नवीन असाल तर नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा. छान अभ्यास करा, मस्त राहा. चलो बाय बाय.